वाह बानू, तू आता जेजुरीत राहायला आलीस, देवाची बायको झालीस, बर वस्तीला जेवण बनवायचं विसरले नाहीस हा? अरे आपलं जेवण कराय कोणी विसरत वय असं? आणि अरे आपल्याकडल्या रानातलं जेवणाची तराच वेगळी आहे बघ. आणि तेव्हाच मी माझ्या हातची भाकर आणि जेवण लय आवडतंय. काय म्हणतीस? चूक झाली. आयला माझ्या ध्यानात नव्हतं. तुला कळ ना वैर? हा हा, देवाचं जेवण व्हायच्या अगोदर जेवाय बसलायस होय. आता जर देव इथं आलं आणि जेवताना बघितलं तर कसं वाटेल त्यासनी? हा, बरं दिसतंय का हे? काय बानू, अगं तू तरी हा नाही, मला ठाव आहे आपली माणसं आले तर म्हणून तू जेवण बनवलंयस आणि वाढलंयस बी. पर अरे रंग्या तू जेव बरं अगोदर. अरे आज देव हात येणार नाही आहेत आणि मला हे ठाव आहे म्हणूनच मी तुम्हासनी वाढला आहे. नाहीतर मी आज थांब म्हणलेच असते की. देव येणार नाहीत म्हणजे म्या काही समजलं नाही. हे रांग्या, हा तुला सांगलं नंतर चाल. असं भरल्या ताटावर उठू नगस. अगोदर जेवण घे. बानू एक विचारू का? रंग्या अरे गपगुमान जेवून घे की. आल्या धरणं नुसतं हे विचारू का ते विचारू का? जेव का? विचारूय नको होय? हा, म्या काय इथं राहतो होय तुझ्यागत? ठाऊन असतात काही गोष्टी म्हणून विचारतोय का? अरे रांग्या रे, अरे दम खा, अरे पाणी पी ना. अगोदर जेवण तर की, नंतर विचार ना काय विचारायचंय ते. तसं कसं आजा? हा, नंतरच्या विसरलो माझी. पर असं काय विचारायचं आहे तुला रंग्या? मला हेच विचारायचं आहे का तू हात गडाच्या मध्यात या वाड्यात राहतीस आणि देव तर गडा वाचत्यात. म्या ही काय मला कळना झालंय. म्हणजे तू गडावर राहत नाहीस वय? काय झालं ग बानू? ए बोल की. अरे रंग्या ते हाय का आता? बरं राहू दे, नसल सांगायचं तर नका सांगूच. हे रांग्या, अरे मी सांग ना तुला नंतरच्या. अगोदर जेवण तर की. आणि तुला कळत कसं नाही रे? अरे किती रात झाली या. तुला तर जायचं तर जायला तुला उशीर होईल. खाऊ की बिगी बिग. अरे पर हे रांग्या, एकदा सांगितलेलं ध्यानात येत नाही भाई तुझ्या? नाही होय होय, तू म्हणतोस ती बी बरोबर आहे. पर मी कसं, बरं राहू दे चल. चला झालं माझं जेवण. हा आता ये तुम्ही. हा बरं, म्हणजे ती आख्यानं असेल तेव्हा सांग बर का मला. हा तसा सकाळच्याला मी येणारच आहे, तेव्हा भेटू. येतो बर का आजा? ए बानू चल. येतो रे आजा. हा चल. प्रधानजी, राज्यात आता काय वार्ता आहे? देवा, आता राज्यात सगळं काही कुशल आहे. पंचमहाभूतांनी या भूप्रदेशाला सगळं काही भरभरून दिलं आहे. शेतकरी, व्यापारी, राज्यातले सैनिक, सेवक सगळे सुखी आहेत.
आबालवृद्ध, स्त्रिया सगळे सुरक्षित आणि निरोगी आहेत. घरदारं धनधान्यानं भरलेली आहेत देवा. असे सर्वांचे कल्याण होवो. देवा, आपण सर्वज्ञानी आहात. तुम्हाला काही संकेत जाणवले का? मला माझ्या कन्येला भेटायचे आहे. तिला भेटायची ओढ मला स्वस्थ बसू देत नाहीये. असं आहे तर श्री इंद्रदेव आणि शचीदेवी हे जेजुरी गडावर येतील असं दिसतं आहे. त्यांचं निश्चितच स्वागत आहे, पण त्यांनी इथे कुठलाही हस्तक्षेप करू नये म्हणजे झालं. इंद्रदेव आणि शचीदेवी यांना हे ठाऊक आहे की श्री म्हाळसादेवी ह्या पार्वती देवी आहेत आणि बाणाई ही गतजन्मीची जयाद्री आहे. शचीदेवींना हे सत्य सांगण्याचा मोह का होतो आहे हेच कळत नाही. प्रधानजी, त्यांना ते ध्यानात का येत नाही की त्या दोघींनी ते स्वतः शोधणे त्यांच्या उद्धारासाठीच आहे. ह्याशिवाय ते कोणते प्रश्न घेऊन येत आहेत हे ते आल्यावरच कळेल. परंतु मला तरी सगळं काही सरळ दिसत नाही. प्रधानजी, चिंता नसावी. पाहूया पुढे काय करायचे आहे ते. आणि जर वेळ आलीच तर त्यांना सत्य सांगण्यापासून आपण थांबू. ते होईलही, परंतु प्रधानजी, तुम्ही सांगायला संकोच का करता आहात? देवा, तुम्हाला त्यांनी स्वर्गलोकी येण्याचे आमंत्रण दिले तर? आमंत्रण? पण मला का आमंत्रण देतील ते? देवा, तुम्ही खरोखरच भोळे आहात. अहो, त्यांच्या कन्येशी विवाह केला आहे तुम्ही. पण मग तुम्हाला जावई म्हणून सासरी जावं लागेल. ही मात्र चिंतेची बाब आहे, कारण म्हाळसेला काय सांगावं हा मोठा प्रश्न आहे. या रंग्याला कळालं तर साऱ्या वस्तीला सांगल त्यो. त्यासनी कळायला तर हवं तर तो सांगल ना. त्यासनी काय बी कळू द्यायचं नाही. बा, पर असं किती दिवस लपून ठेवणार आहे? आज ना उद्या समध्यासनी हे कळणारच आहे का त्यांची बानू जेजुरीत राहतीये, तर देवांसंग गडावर नाही राहते. मग काय समजा ते सांगून टाकायचं होय? वस्तीवर कळलं ना तर उगा लोकांनी बोलायला मिळेल. पण राजा बानू म्हणतीय ते बी खरंच आहे. किती दिस लपून ठेवणार आपण? वस्तीवर समध्यासनीच असं वाटत असेल का माझं देवांसंग लगीन झालं आहे म्हणल्यावर आमचा संसार सुरू झाला असेल. जसा कुण्या बी नवरा बायकोचा संसार असतोय तसा आमचा बी संसार असेल. पण त्यासनी हे कुठं ठाव आहे का त्यांची बानू आता कशी राहतीय, कसा संसार करतीय? ए बा, समज चांगलं होणार बघ. तू माझ्यावर विश्वास ठेव. माझ्यावर विश्वास नसेल ना तर देवावर विश्वास ठेव बघ. ते काय तुला असं सोडत्याल होय? अगं, तुझ्याशी लगीन करायचं म्हणून देवानं काय नाही सोचला. तू नग काळजी करूस. ज्या म्हाळसा देवीनी तुला गडावर येऊ देणार नाही म्हणून सांगितलंय ना,
त्याच म्हाळसा देवी तुला स्वतःहून जवळ करतात की नाही बघ. मला बी तसंच वाटलं होतं, पण तसं काय बी नाही झालं. जसं दिसा मागून दिस जात्यात तसं आमचं नातं अजून बी वाकडं व्हायला लागलं आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग नाही, तर त्यासनी माझ्याबद्दल राग आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग नाही, तर त्यासनी माझ्याबद्दल राग आहे. त्यामुळं मला नाही वाटत त्या मला. हे बानू, पुरं झालं ग. यो ईशय आता नग काढू. तू सुखात राहावी एवढंच माझं मागणं आहे, दुसरं मला काय बी नग. आणि मला ठाव आहे, देव आज ना उद्या तुम्हा दोघीसनी एकत्र करत्याल बघ. असं झालं तर चांगलंच आहे. नारायण 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 नारायण. मुनिवर, तुम्ही असे चिंतित का आहात? काय झालं? माते, प्रभो, माझ्या आख्यानात काही त्रुटी राहिली आहे का? किंवा माझ्याकडून काही चूक झाली आहे का? परंतु तुम्ही असं का विचारता आहात? तुमचं काहीही चुकलेलं नाही. नारायण नारायण. नाही, राजसभेत आख्यानाची तयारी दिसली नाही, जाणाऱ्या येणाऱ्यांची लगबग दिसली नाही. श्रोताच नसेल तर कीर्तनकाराला कीर्तन करण्यात रस कसा राहील? अगदी योग्य बोललात तुम्ही मुनिवर. नारायण नारायण. अहो, तुमचं आख्यान ऐकून सगळे पळून गेले. तुमचं नाव घेतलं तरी नको म्हणतात आता लोक. नारायण नारायण. आपण खरे सांगता आहात प्रभू. अहो काय हे? अहो, खरंच सांगतो आहे. म्हणून तर आज अंतपुरात श्री खंडेराय श्री म्हाळसा देवींसमोर आख्यान होणार आहे. बाणाईला तुम्ही तिच्या वाड्यात वेगळं आख्यान ऐकवा. नारायण नारायण. पण प्रभो, मी तर अत्यंत तन्मयतेने हे आख्यान सादर करतो आहे. मग हे असे कसे घडले? मुनिवर, असं काहीही घडलेलं नाही. तुम्ही यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. प्रभो, आपण माझ्यावर प्रसन्न दिसत नाही असे का? कारण तुम्ही मला एक वार्ता देणं अपेक्षित होतं. मी जर लक्ष दिलं नसतं तर काय घडणार आहे हे कळलंच नसतं. आपण कशा संबंधी बोलता आहात प्रभो? देवेंद्र आणि शची देवी कधीही गडावर येतील. नारायण नारायण. क्षमा असावी प्रभू, ही वार्ता मी आपणास द्यायला हवी होती. मुनिवर, त्यात क्षमा मागण्याचा काही प्रश्नच नाही. पण माते, ते इथे येणार म्हणजे काहीतरी घडणार. विपरीत काही घडू नये असाच आपला प्रयत्न असेल. परंतु ते दोघे इथे येण्यामागचा त्यांचा हेतू काय? मुनिवर, ते मी सांगण्याऐवजी तुम्ही जर इथे थांबलात तर प्रत्यक्ष तुम्हाला ऐकायला मिळेल. नको प्रभू, नको. श्री इंद्रदेव आणि शचीदेवी, श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवी आणि प्रत्यक्ष आपण यांच्यात काय घडले हे मला जाणून घ्यायचे नाही आता. का? कारण काही विपरीत घडले तर सगळे मला दोष देणार. सगळे हेच म्हणणार की या नारदाने कळ लावली म्हणून. मुनिवर, तुम्हाला थांबायलाच हवं. मुनिवर, मी सांगते.
तुम्ही इथे थांबणं अपेक्षित नाही. तुम्हाला जर कुठे जायचं असेल तर तुम्ही जाऊन या. धन्यवाद माते. आज्ञा असावी प्रभू. यावे मुनिवर. नारायण. आता हे कोण म्हणायचं पाहुणं? अरे तुला ठाव नाही होय? नाही ना. अरे ते देवांचं राजा आहे इंद्रदेव. इंद्रदेव? हा. अरे माग एक डाव ते जेजुरीला आलं होतं. हा तुला ठाव नसल म्हणून सांगतो या. ते बाणाईचं बा आहे ती बा. बाणाईचं बा? हा. अरे पर बाणाईचं पात्र वाड्यावर आहे ती. अरे ती लई मोठी गोष्ट आहे. अरे देवा. अरे पर हे समजत तुला कसं काय ठाव? अरे ठाव हाय. गडावर समद्या लोकांनी ठाव आहे. अरे नारद मुनींनी आख्यानामध्ये सांगितलं होतं मी. आणि म्हाळसा देवीसनी बी माहित आहे की ती इंद्रदेवाची मुलगी आहे ती. हा 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 हा. आता आठवलं बघ. अरे पर म्या काय म्हणतो, हे कशा पायी आलं हाय आता? कुणाच ठाव असेल देवांपाशी काहीतरी काम. हा. पण आता हे समजा मला बाणाईसने सांगाय हवं बघ. त्यासनी कळलं ना तर लय आनंद होईल. एक काम कर, तू व्हाय मोर, म्या नंतरच्यान भेटतो तुला. चल. अरे थांब. अरे बंडोबा. अरे थांब. अरे बंडोबा थांब. देवा, देवा इंद्रदेव आणि शची देवी यांचं जेजुरी गडावर आगमन झालेलं आहे. होय, ते अपेक्षितच होतं. ते काय सांगणार आहेत आणि त्यावर आपण काय निर्णय घ्यायचा याचा विचार आपण करायला हवा. आधी त्यांना त्यांचं म्हणणं मांडू द्या, मग काय निर्णय घ्यायचा ते ठरवू.